जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच MH सेट एक्झाम जी 7 एप्रिल 2024 रोजी घेतली जाणार आहे, तर या परीक्षेचे हॉल तिकीट आपल्याला कधी मिळणार आहे, कधीपासून उपलब्ध होणार आहे, याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच पेपरचा कालावधी काय असणार आहे, म्हणजे पहिला पेपर किती वाजता असणार आहे, दुसरा पेपर किती वाजता असणार आहे, याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम असा आहे की लोकसभा निवडणुकीमुळे सेट परीक्षेत काही बदल होणार आहे का, तर या बाबतीत देखील आपण माहिती घेणार आहोत. तसेच आपण या व्हिडिओमध्ये किती विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहे, परीक्षा किती सेंटरवर घेतली जाणार आहे, ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन होणार आहे, किती शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि पेपरच्या कालावधीबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला जर का या महाराष्ट्र सेट एक्झाममध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर यासाठी काही महत्त्वाचे ट्रिक्स मी या अगोदरच्याच म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. तुम्ही तो व्हिडिओ देखील बघू शकता. तो व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. निश्चित तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सेट एक्झाम निश्चित क्वालिफाय करू शकता. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जी काही महाराष्ट्र सेट एक्झाम घेतली जाणार आहे, हिचं आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत केलं जाणार आहे. ही परीक्षा 7 एप्रिल 2024ला महाराष्ट्रात नवे तर गोवा राज्यात देखील ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. तर या परीक्षेसाठी जवळजवळ 1,28,000पेक्षा जास्त विद्यार्थी बसलेले आहेत. म्हणजेच आत्ताच्या या सेट परीक्षेसाठी 1,28,243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. आणि या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षेचं हॉल तिकीट आपल्याला परीक्षेपूर्वी 10 दिवस अगोदर म्हणजेच 28 मार्च 2024पासून उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही परीक्षा आहे ती आपल्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील प्रमुख 17 शहरांमधील 298 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. आणि या परीक्षेसाठी मी मगाशी सांगितल्या पद्धतीने 1,28,243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात येते आणि ही महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा असणार आहे ती 39वी सेट परीक्षा असणार आहे. आणि येणाऱ्या काळातली जी काही परीक्षा घेतली जाणार आहे ती म्हणजे 40वी सेट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. आत्ताची जी 7 एप्रिल 2024 रोजी होणारी परीक्षा आहे ती ऑफलाईन स्वरूपात होणार आहे आणि ही शेवटची ऑफलाईन परीक्षा ठरली जाणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला जे काही सेंटर दिले जाणार आहे त्याची माहिती तुमच्या हॉल तिकीटमध्ये निश्चितच तुम्हाला दिसून येणार आहे. तर सेट परीक्षापूर्वी 10 दिवस अगोदर परीक्षेचं हॉल तिकीट विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजवर तुम्हाला संकेतस्थळावर ते बघता येणार आहे. तिथून ते तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन ID टाकून डेट ऑफ बर्थ असेल किंवा काही महत्त्वाची त्यांनी युजर नेम पासवर्ड दिलेला असेल त्या माध्यमातून तुम्ही परीक्षेचं हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता. ते परीक्षेचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं याबाबत आपण सेपरेट व्हिडिओ निश्चित 28 तारखेला बघणारच आहोत. तर तुम्हाला जी काही 7 एप्रिल 2024 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे यातील पेपर नंबर 1 हा जो काही असतो तो सकाळी 10 ते 11 या वेळेत असतो. तो पेपर नंबर 2 हा 11:30 ते 1:30 उपलब्ध असतो. म्हणजेच तुम्हाला पेपर हा 10 ते 1:30 या वाजेपर्यंत तुम्हाला सलग कंटिन्यू द्यावा लागणार आहे. मध्ये तुम्हाला 11 ते 11:30 हा जो काही कालावधी आहे हा प्रशासकीय कामकाजासाठी उपलब्ध करून दिलेला अर्धा तास असतो. त्यामुळे तुम्हाला कुठेही ब्रेक दिला जात नाही किंवा तुम्हाला परीक्षा सेंटरच्या बाहेर जाऊन दिलं जात नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचा जो काही रिपोर्टिंग टाईम आहे तो परीक्षेपूर्वी किमान 1 तास अगोदर तुम्हाला यावं लागतं आणि परीक्षा सेंटरला 2 तास अगोदर यावं लागतं. आणि परीक्षेचं जे काही गेट होतं ते गेट तुम्हाला परीक्षेपूर्वी किमान अर्धा तास किंवा मॅक्झिमम 1 तास अगोदरच काय केलं जातं, बंद केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निश्चित कळलं असेल की या सेट एक्झामसाठी हॉल तिकीट हे दिनांक 28 मार्च 2024 रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि पेपर जो काही होणार आहे तो तुमचा
त्या दिवशी 7 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत होणार आहे. म्हणजेच पेपरपूर्वी 1 तास अगोदर तरी तुम्हाला त्या परीक्षा केंद्रामध्ये उपलब्ध असणं आवश्यक आहे. पेपरच्या हॉल तिकीटमध्ये बाकीचे आपण सर्व सूचना देणार आहेत. OMR सीट कशी पद्धतीने भरायचं आणि बाकीच्या सर्व सूचना तुम्हाला त्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.